लोंधी ज्वेलर्स 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेठ बाजार रोड, नागपूर। नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत। नजर टाकूया तर राज्यातील काही ठराविक घडामोडींवर। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी 28 फेब्रुवारीला ट्विट करत खेळ आता सुरू झाला असल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणा कशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करते याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यावर आज संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। सरकारकडनं कारवाईची काही अपेक्षा नाही, कारण केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार या सुडाच्या कारवाया सुरू आहेत। खास करून महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये, महाराष्ट्रात जास्त। जणू काय केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात काहीच काम नाही आणि फक्त महाराष्ट्रातच काम आहे। महाराष्ट्रातच सर्व काही घडत आहे। महाराष्ट्राला बदनाम करायचं, महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचं, खोटे गुन्हे, खोटी प्रकरणं निर्माण करायची, खोटे पुरावे उभे करायचे, अशा पद्धतीनं चिखलफेक सुरू आहे। पण जे चिखल फेकतायत त्यांचे हात किती बरबटलेले आहेत हे सुद्धा देशाला कळायला हवं। याच्या मागे कोणतं क्रिमिनल सिंडिकेट आहे, मोठ्या प्रमाणात आहे। त्या संदर्भातली माहिती मी काल प्रधानमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द केलेली आहे। हा एक रेकॉर्ड आहे की आम्ही तुम्हाला कळवलं आहे आणि तुम्ही काही करत नाही आहात या सगळ्या विषयावर। महाराष्ट्रातलं तपास यंत्रणा याच्यावरती काम करतील। महाराष्ट्रात सुद्धा राज्याच्या तपास यंत्रणा आहेत, अगदी OW पासून बरं, आर्थिक गुन्हे शाखा असेल किंवा असतील, गुन्हे अन्वेषण विभाग असेल, ते आपापल्या पद्धतीनं काम करतील। पण तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणा काय करतायत? भारतीय जनता पक्षातल्या 2-5 लोकांना हाताशी पकडून कशा पद्धतीनं एक वेगळं सिंडिकेट चालवत आहेत, ज्याला आम्ही क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो, त्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाला पोचवणं हे संसदेचा सदस्य म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी काल केलं आहे। आणि यापुढे वारंवार अशा प्रकारची माहिती मी प्रधानमंत्री कार्यालयाला देत जाईन आणि त्यानंतर मुंबईत येऊन त्या संदर्भात देशाला ही माहिती समजावी म्हणून पत्रकार परिषद घेतली आहेत ना। आमचे सगळ्यांचेच फोन टॅप केले, कोणाच्या आदेशाने केले टॅप, काय सूचना होत्या त्यांना, त्यातून त्यांना काय सिद्ध करायचं होतं, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर येतील। तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत, केंद्रात नाहीत। चला, धन्यवाद। सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 31 मुलं युक्रेनमध्ये अडकलेली होती। त्यातील 2 मुली सोनाली गेंगाणे आणि अंकिता शहापुरे या युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होत्या। त्या आता भारतात परतल्या। त्या सोलापुरामध्ये त्यांच्या घरी परतल्या असून त्या घरी परतल्यानंतर त्यांचं सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी स्वागत केलंय। सगळ्यात पहिला तर मी इंडियन एम्बॅसी, एअर इंडिया आणि PM मोदीची खूप आभारी आहे की ज्यांच्यामुळे आम्ही इव्हॅक्युएट होऊ शकलो। आणि तिथं खूप सारे मुलं आहेत जे अजून बॉर्डरवरती आहेत, तर ते लवकर इव्हॅक्युएट होतील हीच आमची रिक्वेस्ट आहे, होप आहे आणि कॉन्फिडंट आहे की गव्हर्नमेंट त्यांना लवकरच काढेल। आणि गव्हर्नमेंटच्या इव्हॅक्युएशन्समुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे। आम्ही कॉलेजच्या ISS टीम थ्रू रोमेनिया बॉर्डरपर्यंत पोहोचू शकलो आणि जिथं आम्हाला इमिग्रेशनसाठी 4 तास लागले। आम्ही 15 किलोमीटर बॅग्स घेऊन चालत आलो आहेत रोमेनिया बॉर्डरवरून, कारण हायवेवर खूप ट्रॅफिक होता आणि ज्याच्यामुळे खूप टाईम गेला असता। सो आम्ही सगळे चालत आलो आहेत लगेज घेऊन बॉर्डरवरून आणि मग बॉर्डर आम्ही बसेसमध्ये बसून क्रॉस केली आहे आणि तिथं डिरेक्ट आम्ही एअरपोर्टला पोचलो आहे रोमेनियाच्या। आणि जिथं एअर इंडिया आम्हाला 3 फ्लाईट्स रेडी होते, एक होती मुंबईची, एक होती दिल्लीची, जी 2 फ्लाईट्स निघाले आणि आम्हाला डिवाईड करून फ्लाईट्समध्ये सीट्स देऊन आम्हाला वापस दिल्लीमध्ये लँड केलं गेलं। आणि आमची हीच हंबल रिक्वेस्ट आहे की अजून सध्या बॉर्डरवर खूप सारे विद्यार्थी अडकलेले आहेत, आमचे मित्रमैत्रिणीसुद्धा त्याच्यात आहेत, तर त्यांना हेल्प भेटावी। त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होत आहे, मारहाण होत आहे, स्नोफॉल होत आहे आणि त्यांना खूप हेल्पची गरज आहे। आणि आम्हाला नक्कीच कॉन्फिडेंट आहे आम्ही की PM मोदी त्यांना पण
मदत करेल ते सुद्धा आमच्यासारखे सेफली लँड होतील वापस इंडिया. सलोनी गेंगाने, सोलापूर. कुर्ला पश्चिमेकडील राम मनोहर लोहिया मार्गावर विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याच्या बाजूलाच एक शॉपिंग सेंटरचा भाग कोसळलाय. यात ही इमारत माळाची असून शॉपिंग सेंटरचा पहिल्या माळ्याच्या सज्जाचा भाग तळमजल्यावर असलेल्या उपहारगृहावर पडला. या घटनेमध्ये जखमी झालेल्या 4 पैकी एका 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालाय. अफान खान असं या 5 वर्षीय मुलाचं नाव आहे, तर रफिक शेख, इरफान खान आणि मोहम्मद जिक्रान हे जखमी झाले. दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास तळमजला +2 असे बांधकाम असलेल्या माळाच्या या शॉपिंग सेंटरमध्ये ही घटना घडली. ही घटना समोरच्या इमारतीमधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी मृतक आणि जखमीच्या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी स्थानिक करीत आहेत. आणि या महाराष्ट्र बातमीपत्रात आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेच येते. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र टीव्ही 24. We know that life is different these days. We are with you every step of the way. From routine care to life-saving emergencies. Because your health needs don't stop during the pandemic. At the Ayushman Hospital, your safety is our top priority. Symptom screening, physical distancing, mandatory masks, enhanced disinfectant process are in place. These are just some of the many ways we are keeping you safe. Don't delay your health needs. Schedule an appointment today. Call 9373111709 or visit theayushmahospital.com. For precaution COVID dose contact us. Ayushman Hospital, bringing hope, saving lives. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधे ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधे ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. जिन्होंने 20 सालों से अपनी शुद्धता और विश्वास से पूरे गोपाल नगर और नागपुर को 4 चांद लगाए हैं, वो गोपाल नगर के मांगलकर ज्वेलर्स लाए हैं बेशकीमती डायमंड ज्वेलरी कलेक्शन मात्र 10,000 रूपए से शुरू. साथ ही पाइए BIS हॉलमार्क वाली डायमंड ज्वेलरी, डिजाइनर गोल्ड ज्वेलरी और लेटेस्ट फैशन वाली डायमंड ज्वेलरी का वेडिंग एंड फेस्टिव कलेक्शन. आपका चहीता मांगलकर ज्वेलर्स, 3रा बस स्टॉप, नागपुर. तो चलो गोपाल नगर. 77 वर्षों से आयुर्वेद की सेवा में अग्रसर शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध. सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयों तथा सभी प्रकार की काष्ठ औषधियाँ, दिव्य वनौषधि, जड़ी बूटियाँ तथा अनेक पाउडर मिलने का विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ श्री बालाजी तांबे, श्री स्वागत जी तोड़कर, धनंतरी फार्मसी, दूधपापेश्वर, बैद्यनाथ, सांडू, व्यास, पुंजा, रसशाला पुणे, डाबर, चिरायू, मधु, डायबिटीज, चूर्ण, हिना पैक, शिकाकाई मसाला, फेस पैक आदि सभी प्रतिष्ठित कंपनियों की आयुर्वेदिक दवाइयाँ उपलब्ध है. हमारा पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. सुवर्ण अलंकारों से परिपूर्ण, सुंदर और आकर्षक डिजाइन से सजे श्री कृष्ण ज्वेलर्स में मिलेगा लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन का भंडार, जो आपको एहसास कराएगी खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता भरोसे का. अ लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन बाय श्री कृष्ण ज्वेलर्स. हर नारी चाहे एक सुंदर गहना, सुंदर लुभावने मनमोहक गहनों के मिलने का एकमात्र स्थान श्री कृष्ण ज्वेलर्स. Our address, Coffee House Building, Gokulpet, Nagpur. Contact us 9923446062 or 9373108414. अगर आप खरीदना चाहते हो अपना प्लॉट, फ्लैट, रो हाउस या रिसोर्ट, तो आइए आरव एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी में, जहां आपको मिलेगा 0 माइल से महज 30 किलोमीटर के अंदर प्लॉट, फ्लैट, रो हाउस और रिसोर्ट, वो भी आसान किश्तों पर. वही आरव नगरी में आपको मिलेगी गार्डन, स्विमिंग पूल, मेडिटेशन सेंटर, रेस्टोरेंट, चिल्ड्रन पार्क, योगा पार्क, सेल्फी पॉइंट और अन्य सुविधा. तो आइए आरव नगरी और पाइए
आपके सपनों का घर, वो भी बैंक लोन के सुविधा के साथ। NATP सैंक्शनड। हमारा पता प्लॉट नंबर 78 ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर। कॉन्टैक्ट ऑन 0712229535 और 7447443370 and 7745042520. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं महाराष्ट्र बातमीपत्रात स्वागत. आणि आता घेऊया इतर बातम्यांचा आढावा. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतलं. 3 दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजे यांनी आझाद मैदानामध्ये भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलंय. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढंच नव्हे तर संभाजीराजे यांनी केवळ 7 मागण्या केल्या होत्या. आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केलेल्या आहेत. काहीच ठेवायचं नाही असा निर्णय सरकारने घेतला असून या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. पुढाकार घेतल्यामुळे शासनाने देखील गांभीर्याने घेतलेल्या शेवटी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक एक दिवस आपला एक एक मिनिट महत्त्वाचं आहे आणि आमच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहे, राज्यासाठी महत्त्वाचे आहे. तुमचं तिकडे हा डॉक्टर आला, सांगतो लवकर चला तिकडे. अरे बोलो ते मिनिट तर हो दे, तयार तर हो दे. बोले नाही, राजांची शुगर डाऊन होत चालली आहे. त्यामुळे एवढे लोक तुमच्या बरोबर आहे, अख्खा महाराष्ट्र आहे, त्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला काय होणार नाही, तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. मला वाटतं आता आपण ज्या मागण्या होत्या त्यापेक्षा शासनाने जास्तीचा विचार केलेला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने, उपमुख्यमंत्री महोदयांच्या वतीने आणि मंत्रिमंडळाच्या आणि शासनाच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती करायला 3 मंत्री या ठिकाणी आलेलो आहे की आता तुमच्या सर्व मागण्या या ठिकाणी गांभीर्याने घेऊन त्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण उपोषण मागं घ्यावं असे आमची आपल्याला विनंती. आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. दरम्यान आमरण उपोषण करण्याची वेळच राज्य सरकारनं येऊ द्यायला नको होती अशी खंत त्यांनी कोल्हापुरामध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेली आहे. सर्वांना सांगितलं की हा एक आनंदाचा दिवस आहे, कारण संभाजीराजांनी इथं 3 दिवस उपोषण केलं आणि त्याच्यामुळे शासनाला सुद्धा अधिक लक्ष द्यावं लागलं आणि ह्यापुढे देतील. आणि त्यासाठी अनेक ज्येष्ठ मंडळींनी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही पाळी तर यायला नको होती आणि आली तर मग त्याला तोंड द्यायची आपली तयारी असतेच नेहमी. देऊ शकतो आपण, कुठल्याही प्रसंगी कुठल्याही अडचण आली तर आपण त्याला तोंड देऊ शकतो. हा प्रश्न बरेच वर्षापासून भिजत पडलेला आहे आणि 2 वर्षापूर्वी तत्वतः शासनाने हे सगळं मंजूर केलेलं होतं, पण मध्ये कोविड सुरू झालं. 2 वर्ष आता रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होती आहे. युक्रेनमधून मोठ्या प्रमाणामध्ये सनफ्लॉवरच्या कच्च्या तेलाची आयात केली जाते. मात्र युद्ध सुरू झाल्यानं सनफ्लॉवर तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मागील 3-4 दिवसामध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ तेलाच्या एका डब्यावर झाल्याचे विक्रेते सांगतात. येत्या काही दिवसामध्ये हे युद्ध न थांबल्यास या किमतींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतात. तर आधीच कोरोनामुळे भरडलेले सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्यानं ग्राहक नाराज असल्याचं चित्र आहे. 300 रुपये बढ़ा है डब्बे के बीच में। कौन कौन से तेल में भाव बढ़ा है सर? पाम ऑयल है, सनफ्लावर है, रिफाइंड ऑयल है, इन सब में 100-220 रुपये। कितने दिन हो गए बढ़ा है ये भाव? 1-2-4 दिन से। क्या लगता है आपको किस वजह से भाव बढ़े हैं? अरे अभी यूक्रेन जो उधर वो चालू है प्रॉब्लम, इसकी वजह से, वहाँ की वजह से भी हो सकता है। वहाँ से कच्चा तेल आता था, कच्चा तेल आता है, इसकी वजह से। क्या लगता है ये अभी डाउन हो? फिलहाल तो अभी 2-4 दिन 8 दिन तो बोल नहीं सकते क्या हो सकता है। गिरायक पण बढ़ गया तो पब्लिक का बजट कम हो जाता है, उसकी वजह से माल नहीं ले पाते, घर के लिए खाने के लिए तकलीफ हो जाता है। माल आ रहा है वैसे, वहाँ रेट बढ़ के आ रहा है।
आणि आता उद्या पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोश्यारी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोश्यारी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. मला जेवढी जाणकारी आहे समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, म्हणून मी ते वक्तव्य केलं, असं पत्रकारांशी बोलताना कोश्यारी म्हणाले. देखिए, छत्रपति शिवाजी महाराज ये राष्ट्र के प्रेरणा स्रोत है और मुझे जितनी जानकारी थी उसमें जो हमने अपने प्रारंभिक दिनों पढ़ा था, मुझे पता था कि समर्थ रामदास जी उनके गुरु हैं, लेकिन इतिहास के कुछ नए तथ्य लोगों ने मुझे बताए हैं, तो मैं उन तथ्यों को आगे को देखूँ. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेटसाठी पाहत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. आम जनता को बड़े पैमाने पर मेडिकल सहायता पहुंचाने के उद्देश्य की पूर्ति हेतु और खासकर कोरोना मरीजों के लिए होप ग्रुप ऑफ हॉस्पिटल द्वारा टिकानाका कामठी रोड स्थित होप हॉस्पिटल और आयुष्मान हॉस्पिटल रामदासपेट के माध्यम से आरोग्य सेवाएं प्रदान की जा रही है. इसीलिए होप हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर BK मुरली और उनकी टीम ने अनोरा नामक ऐप और वेबसाइट की निर्मित की है. हमारे यहाँ रियायती दरों पर सभी स्तर के मरीजों को घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध कराई जाती है. जो लोग टीका लगाना चाहते हैं कोरोना वैक्सीनेशन का, वो इस ऐप से अपॉइंटमेंट बुक करा सकते हैं. जो भी अमाउंट है आप दे सकते हैं. हमारे पास दी जाने वाली उपलब्ध सेवाओं का आपको लाभ मिलेगा, जिसमें घर पर ही चिकित्सा सेवा, ब्लड सैंपल कलेक्शन उपलब्ध, जच्चा बच्चा चिकित्सा सुविधा उपलब्ध, कोरोना का घर पर टीकाकरण सेवा उपलब्ध, घर पर ही अस्पताल की तरह चिकित्सा सेवा उपलब्ध, घर पर विशेषज्ञ डॉक्टर विजिट उपलब्ध, आहार विशेषज्ञ की घर पर विजिट उपलब्ध, मधुमेह पर विशेषज्ञ डॉक्टर की होम विजिट उपलब्ध, नर्स सेवा उपलब्ध, फिजियोथेरेपिस्ट विशेषज्ञ की घर पर सेवा उपलब्ध, बुजुर्ग व्यक्ति की और मरीजों की घर पर चिकित्सा सेवा उपलब्ध, कोरोना की घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध. यह सभी सेवाएं आपको मिल सकती है सिर्फ एक क्लिक पर. 24 घंटे ये सेवाएं उपलब्ध है हमारे अनोरा ऐप और वेबसाइट के माध्यम से. अनोरा ऐप जो आप प्ले स्टोर से डाउनलोड कर सकते हैं. आपातकालीन स्थिति में आप अनोरा की मदद से अनहोनी होने से टाल सकते हैं. तो विजिट कीजिए हमारे वेबसाइट पर. हमारा पता है आयुष्मान हॉस्पिटल 4th फ्लोर, श्रीवर्धन कॉम्प्लेक्स, रामदासपेट, नागपुर. होप हॉस्पिटल, टेकानाका, कामठी रोड, नागपुर.